नागपूर येथील राज्य कामगार विमा रुग्णालय येथे संपूर्ण विदर्भातून पेशंट येतात। तिसऱ्या नंबरचा प्रश्न इथं विचारला आहे। 22 लाखावरून अधिक विमाधारक कामगार व त्यांचे कुटुंबीय तिथे आरोग्य सेवा घेते आणि तिथे गैरसोय असल्याचं या प्रश्नात म्हटलं आहे, परंतु उत्तर आलेलं आहे की हे खरं नाही। मला वाटते की हे खरं नाही, याच्या मागचं लॉजिक काय आहे? कारण की त्या ठिकाणची आपण पाहणी केली काय सरकारने? त्या ठिकाणी आज पिण्याच्या पाण्यापासून औषधीपासून तर तिथलं वातावरण म्हणजे कर्मचाऱ्यांची वागणूक पेशंटशी या सगळ्याच त्रुटी आहे आणि परंतु शासनाने उत्तर दिलं की हे खरं नाही। तर मला वाटतं की या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी शासन या प्रश्नावर मला वाटते तिथे काही कमिटी बसून निरीक्षण करेल का? कारण की तिथे आपण पाहणी केली तरच आपल्याला माहिती होईल की गैरसोय आहे या नाही। आम्ही नागपुरातले लोक आहोत, आम्हाला त्या भागाची परिस्थिती माहिती आहे, अनेक आमदार सुद्धा आहे, परंतु सपशेल उत्तर मिळालं की हे खरे नाही। आज रुग्णांची तिथे गैरसोय होत आहे। अनेक रुग्ण विदर्भातल्या कानाकोपऱ्यातून येतात, त्यांना तिथे उपचार न मिळतात, तसेच वापस चाललेले आहे। तर आपण राज्य शासन याची कुठेतरी कशामार्फत चौकशी कराल आणि त्या रुग्णांची सेवा हे होईपर्यंत तात्पुरती तरी व्यवस्थित कराल का, हाचा माझा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विकासजी ठाकरे साहेबांनी जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एकतर या नागपूर विभागामध्ये ज्या पद्धतीने नागपूर परिसरातल्या संपूर्ण 11 जिल्ह्यांमधल्या लोकांसाठी 22 लाख जे काय आपले एकूण सगळे आयपीज आहेत त्या आयपींसाठीचे त्या ठिकाणचं हॉस्पिटल आहे। हे हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीच्या सगळ्या सेवा देण्यासाठी तत्पर असायला पाहिजे, ही आपली मागणी रास्त आहे। माझी आपल्याला विनंती आहे की अधिवेशनाच्या दरम्यान किंवा अधिवेशनानंतर त्या परिसरातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर एक बैठक आम्ही लावू। अपेक्षित इतकंच आहे, तेव्हा बोलू। माझी विनंती आहे सगळ्याच लोकप्रतिनिधींना अशी आहे की ESICची हॉस्पिटल आणि ESICच्या सगळ्या सर्व्हिसेस ह्या लोकांना इतक्या फायद्याच्या आहेत। आम्ही महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये 5 लाख रुपयेपर्यंतचे मोफत उपचार देतोय आणि त्याचा इतका आम्ही डांगोरा पिटतोय। 50 लाख रुपयेपर्यंतचे सगळे उपचार सुद्धा आम्ही मोफत करू शकतो, एवढं प्रचंड सामर्थ्य या योजनेत आहे। त्यामुळे याचा उपयोग करण्यासाठी नागपूरची तर बैठक लावूच, पण ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची सगळे हॉस्पिटल असतील त्या ठिकाणच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना अवेअर करणं आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली। आता बैठक घेणार आहेत, त्या बैठकीत आपण पुढची चर्चा करू। प्रश्न क्रमांक